Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. मौजे चिखली नगर परिषद हद्दीतील प्रस्तावित विकास योजना रस्त्याचे आरक्षण असताना तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 42 क नुसार नगर परिषद हद्दीत अकृषक आदेश करता येत नसतानाही तहसीलदार श्री काकडे यांनी बेकायदेशीररित्या आरक्षित जमिनीला अकृषक करून विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्ता बाधित झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर यांनी नगर परिषदेकडे तक्रार केली. त्यानुसार मुख्याधिकारी यांनी सदर नियमबाह्य आदेश रद्द करणे क्रमप्राप्त असल्याचे पत्र देऊन सदर गंभीर बाबीकडे महसूल प्रशासनाचे लक्ष वेधले. याबाबत सविस्तर असे की मौजे चिखले येथील शेत सर्वे नंबर 179 मध्ये विद्यमान तहसीलदार चिखली श्री काकडे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 42 क नुसार नगर परिषद हद्दीत अकृषक आदेश करून सदरची जमीन अकृषक केली होती. वास्तविक पाहता सदरच्या सर्वे नंबर मधील जमिनीमध्ये नगर परिषदेच्या प्रस्तावित विकास योजनेअंतर्गत रस्त्याचे आरक्षण होते, ज्या अर्थी महाराष्ट्र नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 43 अन्वये कोणत्याही क्षेत्राकरिता विकास योजना तयार करण्याचा उद्देश असल्याची घोषणा प्रसिद्ध झाल्यानंतर नियोजन प्राधिकरणाच्या लेखी परवानगीशिवाय जमिनीचा विकास करण्यावर निर्बंध घालण्यात आलेले असताना मूळ हद्दीसोबत वाढीव हद्दीची प्रारूप विकास योजना उक्त नियमाचे कलम 26 अन्वये प्रसिद्ध झाली आहे. असे असताना सदर विकास योजनेमधील सर्वे नंबर 179 मध्ये प्रस्तावित विकास योजनेमध्ये रस्त्याचे आरक्षण असताना देखील नगर परिषदेची कोणतीही लेखी परवानगी न घेता विद्यमान तहसीलदार श्री काकडे यांनी महसूल अधिनियम 1966 चे कलम 42 क नुसार बेकायदेशीररित्या अकृषिक आदेश पारित केला होता. त्याची चौकशी होऊन आदेश रद्द करण्याची मागणी मनसेने निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे दिली होती. त्यानुसार माननीय मुख्याधिकारी चिखली यांनी जावक क्रमांक 1439/2025 दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी संबंधित तहसीलदारांना पत्र देऊन नगर परिषदेतील अकृषक आदेश आपल्या कार्यालयास पारित करता येत नाहीत असे पत्र देऊन सदरचा आदेश रद्द करणे क्रमप्राप्त आहे असे सुचवले. मुळात चिखली येथे मोठ्या प्रमाणावर बनावट अकृषक आदेशाची चौकशी सुरू असताना बेकायदेशीर आदेश तहसीलदार सारख्या जबाबदार अधिकाऱ्याकडून चक्क रस्ते अकृषिक होत असल्याने मनसेने या विरोधात लढा उभा केला असून एकीकडे तहसीलदार श्री काकडे यांनी महसूल वाचनालय सारख्या स्तुत्य उपक्रम राबवला आहे, परंतु त्या वाचनालयात त्यांनाच अभ्यास करण्याची गरज असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे. सदरचा बेकायदेशीर आदेश रद्द न झाल्यास त्या विरोधात मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा देखील दिला आहे.